व्यवसाय करताना नेमकी चॅलेंजेस काय आली आणि नक्की तो अनुभव कसा होता? छान अनुभव होता. फिनाल मेकिंगचा कोर्स मी केला खादी ग्रामोद्योग मधून. फिनाल घरी बनवत होते. प्रेस क्लब मध्ये वगैरे फ्री सॅम्पल्स दिले की तुम्ही वापरा, तुम्हाला आवडलं तर आपण तसं ऑर्डर मला द्या. आणि प्रेस क्लब मधून महिना 5 लिटरची ऑर्डर मला मिळाली. व्यवसाय करणं सोपं आहे, परंतु प्रोडक्ट विकल्यानंतर तुम्ही सर्व्हिस काय देता हे अतिशय महत्वाचं आहे. खरंच खूप अभिमान वाटतो आम्हाला. एक मराठी मुलगी आज स्वतःचा ब्रँड खरंच एस्टॅब्लिश करते. मला सांगायला इथे आवडेल, अभिमान वाटेल की 35 ते 40 मराठी सिरियल्स आपण केलेल्या आहेत. ज्या बायका एका ठिकाणी गेल्या दागिना घ्यायला तर पुन्हा रिपीट त्यांच्याकडे जातात, ही सुद्धा खूप चांगली कौतुकास्पद बाब आहे. त्या वर्षी आम्ही 28 लाखचा टर्नओव्हर जो आहे तो 2 महिन्यामध्ये पूर्ण केला आणि धनश्री आर्ट ज्वेल्सच्या नावाने तो रेकॉर्ड आहे जो आजही कोणी ब्रेक करू शकलेला नाही. जर तुम्ही ज्वेलरी व्यवसायात नसतात तर तुम्ही काय केलं? सासवड येथील सिंधुताईंच्या आश्रमाला आम्ही भेट दिली आणि 3 अनाथ मुलींना दत्तक घेतलेला आहे. एखाद्या मुलीला डॉक्टर व्हायचं असतं, इंजिनियर व्हायचं असतं, पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं होतं. हे खूप वेगळं आहे. ओम इंद्राणी प्रोडक्शन्स या नावाने प्रोडक्शन हाऊस आपलं सुरू झालं. धनश्री आर्ट ज्वेल्सकडे फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी देखील दागिने मिळतात, तर नक्की त्यांना संपर्क साधा. नमस्कार. द बॉस लेडी पॉवरकास्टच्या आजच्या एपिसोडमध्ये मी राजेश्री, मी अर्चना तुमचं मनापासून स्वागत करतो. साताऱ्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुलगी जी मुंबईत येऊन स्वतःच्या मेहनतीने एक मोठा ब्रँड उभा करते. आणि आज धनश्री आर्ट ज्वेल्स नावाचा त्यांचा खूप मोठा ब्रँड आहे. चला तर मग आज भेटूया धनश्री आर्ट ज्वेल्सच्या सर्वेसर्वा धनश्री परब यांना. नमस्कार धनश्री ताई. नमस्कार. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप धन्यवाद तुमचे. तुम्हाला देखील धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलावलं. आज आम्ही एवढ्या उद्योजकांना भेटतो, आमच्या सगळ्या बॉस लेडी आम्हाला भेटायला येतात. खूप एक्साइटिंग वाटतो सगळ्यांचा प्रवास, कारण प्रत्येकीचा प्रवास आणि प्रत्येकीचा स्ट्रगल हा खरंच वेगळा आणि आम्हाला शिकवून जाणारा आहे. तर तुमचाही नक्कीच तसा असेल. तर आपण सुरुवात करूया की हे नक्की लहानपण किंवा याचं जे बीज रोवलं जातं ते कसं रोवलं गेलं किंवा तुमचं लहानपण कसं होतं? लहानपण माझं काही वर्ष साताऱ्यात गेली, काही वर्ष मुंबईमध्ये गेली. आमची एकत्र कुटुंब पद्धती होती. 50 ते 60 माणसांचं आमचं कुटुंब होतं. आणि त्यातला एक खास गमतीशीर किस्सा मला तुम्हाला सांगायला आवडेल की थोडी उन्हाळ होते, भरपूर खोडकर होते आणि सेकंडला असेल दुसरीला असेल मी त्यावेळी एक विषयामध्ये दांडी गुल झालेली होती आणि घरी कसं सांगायचं हे एक थोडं टेन्शन होतं. आणि त्यामुळे मी पास झाले वगैरे असं सांगितलं आणि बाहेरून समजलं की एका विषयामध्ये मॅडम नापास झालेले आहेत. तर आमचे छोटे आजोबा बापू यांना मी म्हणत, तर त्यांनी मला बोलावलं, मनीषा ये इकडे, काय झालं रिझल्ट? म्हटलं पास झाले. बिंदास सांगितलं पास झाले. म्हटलं ना आता खाडकान एक बसली आणि आईला आयडिया आली की गडबड झालेली आहे. आईने स्वतःकडची जवळ छडी होती ती दिली आजोबांकडे. जो चोप बसला, जो प्रसाद मिळाला, त्यानंतर मात्र ठरवलं की आयुष्यात प्रामाणिक राहायचं आपल्याला. तर अशा प्रकारे काही वर्ष गावी होते. नंतर आम्ही मुंबईला आलो. मुंबईमध्ये अंधेरीला होते मी शिक्षणाला पुढील. आणि 12वी नंतर असं होतं की मला पुढे छान म्हणजे श्रीमंत व्हायचं हे एक डोक्यामध्ये होतं, स्वप्न होतं. आणि श्रीमंत व्हायचं तर तुम्हाला नोकरी करून श्रीमंती येत नाही, तर व्यवसाय करायला पाहिजे. पण काय व्यवसाय करायचा, कसं करायचं काहीही माहिती नव्हतं. मग आता व्यवसाय तर करायचं तर आपण ट्युशन्सपासून सुरुवात करूया. मग लहान मुलांचे ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली 12वीला असताना मी. आणि माझा TY पर्यंत जो 40 ते 45 मुलं स्टुडंट्स माझ्याकडे येत होते. म्हणजे ते ॲक्च्युली व्यवसायाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने तिथून झाली. बरं, त्याच दरम्यान MLM मार्केटिंग एजन्सीजचं त्यावेळी थोडं फॅड होतं. वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आहेत, डोर टू डोर सेल्समन यायचे. तर त्या प्रोडक्टचं मला एक क्रेज होतं की कुठून आणतात, म्हणजे छान असायचे प्रोडक्ट्स. माझी तर खरेदी व्हायचीच त्यांच्याकडे. तर एकाला विचारलं, बाबा कुठे मिळतं, काय आपण सुरू करूया का, असं कुठेतरी होतं. नंतर मग ते सँटाक्रूजला ती कंपनी होती, त्यांच्या ओनरला जाऊन मी भेटले आणि मला हे सगळं शिकायचं आहे. तर म्हणे वेडीस का, असं शिकता येतं का, तुला यावं लागेल. त्यांना थोडंसं असं वाटलं की असंच टाईमपासला आली आहे मुलगी वगैरे, तुला यावं लागेल, बसावं लागेल, शिकावं लागेल. मग 8 दिवस मी माझं सर्व शिक्षण आणि सगळ्या गोष्टी सांभाळत तिकडे जायचे, ऑब्झर्वेशन करायचे काय होतंय काय नाही, म्हणजे काय घेऊन जात आहेत, कुठल्या प्रोडक्टला जास्त रिस्पॉन्स येतोय वगैरे. आणि त्यानंतर मग सेल्स कसं, आता ठीक आहे खरेदी तर केली वस्तू, विकायचं कसं हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यांच्याच 2 सेल्समन जे होते त्यांच्यासोबत मी गेले
कशा प्रकारे विकतात, क्वालिटीचं तुमचे प्रोडक्टविषयीची माहिती तुम्ही कशा प्रकारे पोहोचवताय वगैरे वगैरे, ते झालं, समजलं, आत्मसात वगैरे केलं. आणि 8 ते 10 दिवसानंतर माझ्या ट्युशनची जी जमापुंजी होती त्याच्यातून प्रोडक्ट्स त्यांचे खरेदी केले. SS मार्केटिंग म्हणून नाव दिलं, एजन्सी सुरू केली. बरं, आता आपण व्यवसाय सुरू करतोय म्हटल्यानंतर फोन हा हवा. त्यावेळी मोबाईल नव्हते. मग फोन घ्यायचा तर माझ्या वडिलांना मी नाना म्हणत असे, तर नाना फोन घ्यायचा आहे घरामध्ये, पांढरा हत्ती आहे, मी पोचणार नाही, तुला जे करायचं ते तू कर. असं ठीक आहे म्हटलं, मी करेन. मग फोन आला आमच्या घरात. एक खूप आनंद होता की माझ्यामुळे फोन आला टेलिफोन. ओके, मग त्यानंतर पेपरमध्ये ॲड दिली, मग सेल्समन आले, त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे झाले. तिथे थोडं थोडं मला होतंच नानांचं की बघा कोणी येईल, फसवून तुझे प्रोडक्ट्स घेईल आणि निघून जाईल, मग तू कसं करशील. म्हटलं नाना थांबा ना, बघूया ना, थोडं थोडं पारख आहे माणसांची, बघू कसं होतंय. मग अशा प्रकारे व्यवसाय सुरू झाला. ती मुलं यायची, प्रोडक्ट्स खरेदी करून घेऊन जायचे, पुन्हा रिटर्न आणायचे. एक 7-8 दिवस छान चाललं होतं. 10व्या दिवशी एका मुलाने टांग दिली. त्यावेळी जवळजवळ 1,500चे प्रोडक्ट्स जे आहेत ते तो. म्हणजे तुमचे नाना म्हणाले ते खरं झालं होतं. तुम्हाला जे त्यांना जी भीती होती ती झाली होती. म्हणजे ऍक्च्युली आता तुमच्याशी बोलताना मला कळतंय की तुमचं शाळेचं शिक्षण आणि पुढचं कॉलेजचं शिक्षण हे होताच तुम्हाला तुमचा व्यवसाय करायचा आहे किंवा तुमची जी स्वप्न आहेत ती जास्त खेचायला लागली होती आणि तुम्ही तिथूनच सुरुवात केली होती. म्हणजे जनरली आपण आधी शिक्षण पूर्ण करतो आणि मग ठरवतो आपल्याला काय करायचंय, पण तुम्ही शिक्षण होताच या व्यवसायाची सुरुवात केलीही होती आणि त्या प्रकारे मेहनत तुमची सुरू झाली होती. किती छान, खूप छान. पण हे सगळं करता करता तुम्हाला नक्कीच असं वाटलं असेल की सगळे नॉर्मल पब्लिक मध्यमवर्गीय मुली काय विचार करतात, नोकरी करायची, स्वतःचं घर सांभाळायचं, 8 ते 9 तास काम करायचं आणि घराला वेळ द्यायचा. व्यवसाय करताना सुरुवात करताना नेमकी चॅलेंजेस काय आली किंवा तुम्हाला असं कुठे जाणवलं की अच्छा हे थोडंसं काय म्हणू पठडीच्या बाहेर जाऊन आपण करतोय, ते तेवढं सोपं नाहीये, कठीण आहे. तर नक्की तो अनुभव कसा होता? छान अनुभव होता. गिवअप केलंच नाही मी. एक मुलगा गेला म्हणून काही एजन्सी माझी बंद झाली नाही. फिनाल मेकिंगचा कोर्स मी केला खादी ग्रामोद्योगमधून. फिनाल घरी बनवत होते. बरं, ते फिनाल माझ्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना, प्रेस क्लबमध्ये वगैरे फ्री सॅम्पल्स दिले की तुम्ही वापरा, तुम्हाला आवडलं तर आपण तसं ऑर्डर मला द्या. आणि प्रेस क्लबमधून महिना 5 लिटरची ऑर्डर मला मिळाली. तर ते यश होतं. आणि माझे आजोबा त्या दरम्यान गावावरून येऊन जाऊन असायचे. त्यांना मात्र कौतुक होतं की काय करतेस. मग त्यासाठी दवा बाजारला जा, ते केमिकल्स घेऊन या, स्टिकर छापा, डब्बे घेऊन या आणि मग ते घेऊन जा वगैरे. सो छान. आणि त्या दरम्यान आमचं कुटुंब विभक्त झालेलं होतं, त्यामुळे घरची जबाबदारी देखील होती. म्हणजे घरचा संसार बघून कॉलेज, संध्याकाळी ट्युशन्स आणि मार्केटिंग एजन्सी असा. म्हणजे इथे बायका जे आत्ता करतायत मल्टीटास्किंग ॲट अ टाइम, ते तुम्ही तेव्हाच करायला लागला होतात, बरोबर ना? म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच तुम्ही घरही सांभाळत होता, तुम्ही व्यवसायही करत होतात आणि तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी तो मोठा करण्यासाठीची वेगळी तरतूद आहे ती पण करायला सुरुवात केली. वा वा. गायत्री, मला त्यांना विचारायचं आहे, त्या मघाशी म्हणाल्या की मला श्रीमंत व्हायचं होतं. म्हणजे जनरली एखाद्या मुलीला डॉक्टर व्हायचं असतं, इंजिनियर व्हायचं असतं, पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं होतं. हे खूप वेगळं आहे आणि ते छान वाटतं ऐकायला की श्रीमंत होण्याची पण इच्छा असते माणसाला आणि तीच इच्छा सतत काहीतरी करायला लावते. आणि जर तुम्ही बघाल तर कॉलेजमध्ये असताना कुठली मुलगी विचार करेल की मी जाऊन फिनेल शिकणार आहे, फिनेल बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही MLM करणार आहे. आणि ते करता करता तुम्ही अजून पुढे जाऊन वेगवेगळे, म्हणजे जसं मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणाला होतात, आपण गप्पा करत होतो तेव्हा, की हे करण्याआधी तुम्ही बऱ्याचशा पेठेंमध्ये, ग्राहक पेठेंमध्ये तो सगळा जो काही प्रवास आहे तुमचा, तो पण आम्हाला ऐकायचा आहे, कारण तो पण खूप एक्साइटिंग आहे. नक्कीच. तर अशा प्रकारे कॉलेज वगैरे पूर्ण झालं. कॉलेजमध्ये असताना बाकी करिक्युलरमध्ये सुद्धा आवड होतीच, अभिनयाची, डान्स वगैरे तेही सुरू होतं. बरं, पुन्हा लग्नानंतर असं होतं की मला पुन्हा नोकरी करायचीच नव्हती, पुन्हा व्यवसायच करायचा होता. आणि मग काय करावं, तर धरमसिंग भाटिया हॉल बोरिवली वेस्टला आहे, जिथे आता मोक्ष प्लाझा उभा आहे. तिथे टेबल स्पेसवरती रेंटने स्टॉल्स द्यायचे 200 पर डे अशा हिशोबाने. तर तिथे मग आम्ही मार्केटिंगच्या प्रोडक्ट्स, त्यानंतर फिनाल बनवायला बंद केलं. मी सनीचा ब्रँड त्यावेळी उदयाला आलेला होता, त्यामुळे सनीच्या फिनालच्या बॉटल्स, मार्केटिंगचे प्रोडक्ट्स, ॲक्युप्रेशर मॅग्नेटचे प्रोडक्ट्स असा नवीन प्रवास सुरू झाला. आणि त्या दरम्यान महाराष्ट्र व्यापारी पेठेविषयी दादरला जी भरते त्याविषयी माहिती मिळाली की तुम्ही तिकडे का नाही प्रयत्न करत, तिकडे तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स येऊ शकतो.
आणि समजल्यानंतर मी गेले. अनंतराव भालेकर आमचे कार्याध्यक्ष होते त्यावेळी. आणि सर मला स्टॉल हवा आहे पेठेमध्ये. कसं देणार, सगळं अलॉट झालेलं आहे स्टॉल्स, आता 4 दिवसावरती पेठ आली, आता थोडी देणार स्टॉल. सर मला गरज आहे आणि मला स्टॉल हवा आहे. तर बरेच आडेवेडे घेतल्यानंतर फायनली भालेकर सरांनी स्टॉल दिला आणि सिंगल टेबल तुला देतो. तर नाही सर, मोठा स्टॉल हवा आहे. अगं तुझ्याकडे भाडं भरायला पैसे नाही आहेत आणि तू मोठा स्टॉल. मी पैसे देणार सर, पण मला जे सुरू करायचं ते मी मोठ्या प्रमाणातच, म्हणजे मोठा स्टॉल घेऊनच करणार. कॉन्फिडन्स त्यांना आवडला असावा, त्याने दिला स्टॉल. आणि त्यानंतर तिथे मग असं होतं की MLMचे प्रोडक्ट्स बरेच होते आणि फिनाल वगैरे विकणारेही लोक बरीच होते. मग काय करावं, तर तिकडे मी हेअर क्लिप कॉस्मेटिकच्या व्यवसायाची सुरुवात केली आणि तिथे छान रिस्पॉन्स यायला लागला. सुरुवातीला थोडे अडथळे आले, डिस्प्ले कसा करावा, आणि इकडचा ग्राहक वर्ग, बोरिवलीचा गुजराती ग्राहक वर्ग आणि तिकडे मराठी, आपला दादरसारख्या एरियामध्ये अतिशय चोखंदळ ग्राहक आहेत. आणि महाराष्ट्र व्यापारी पेठ हा मोठा ब्रँड आहे, पूर्ण महाराष्ट्रभरामधून तिथून ग्राहक येतात तिथे. तर तिथे थोड्याशा अडचणी सुरुवातीला आल्या, डिस्प्लेच्या वगैरे कसं करायचं, अगदी सुरुवात होती एवढ्या मोठ्या प्रदर्शनामध्ये. आमच्या कार्यवाह होत्या दीपा मंत्री मॅडम, त्यांनी खूप छान मदत केली, सपोर्ट केला आणि मग हळूहळू तो प्रवास सुरू झाला. महिन्याला 1.5 ते 2 लाखाचं टर्नओव्हर फिरत होतं. व्यापारी पेठ संपल्यानंतर पुन्हा छोट्या मोठ्या पेठा, त्यानंतर मालवणी जत्रा वगैरे असं करत करत सुरू होता प्रवास. पण त्यातही तेवढं समाधान मिळत नव्हतं. 4-5 वर्ष गेली आणि तिकीट साईज छोटी असल्याकारणे असं वाटायचं की ह्यात आपण खेळत राहून कधी मोठे होणार. मग 2007मध्ये ज्वेलरीची सुरुवात केली. भुलेश्वरमध्ये जाऊन रॉ मटेरियल गोळा करून त्यातून मी काय बनवू शकते आणि ते मी प्रेझेंट करत गेले लोकांना. ते आवडत गेलं, त्याला रिस्पॉन्स खूप छान येत गेला आणि जो 1.5 ते 2 लाखाचा टर्नओव्हर होता तो 7 ते 8 लाखापर्यंत पोहोचला. खूप छान. आणि तिथे मला असं वाटलं की येस, इथे मी क्रिएटिव्हिटी माझी दाखवू शकते. मग मी चापाच्या बुगड्या आम्ही बनवल्या आणि इतरही अनेक डिझाईन्स, शिवकालीन दागिने जी आपली खासियत आहे, ओळख आहे, त्यामध्ये आपली मास्टरी आली. लोक ओळखायला लागले, लांबून लांबून यायला लागले आणि अशा प्रकारे ब्रँड आपला जो आहे तो डेव्हलप होत गेला. क्या बात आहे. म्हणजे व्यापारी पेठेमुळे तुमच्या व्यवसायाला एक टर्निंग पॉइंट मिळाला, बरोबर ना? मी असं म्हणेन की व्यवसायाचा संस्कार जो आहे तो व्यापारी पेठेने. बरोबर. किती छान. पण मग जेवढं मला माहिती तेवढं हा व्यवसाय करणं जसं चॅलेंजिंग आहे, तसंच हा व्यवसाय टिकवून ठेवणं सुद्धा तेवढंच कठीण आहे. जसं आपण मगाशी म्हटलं की आपण मुंबईसारख्या शहरात राहतो, कितीतरी तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत किंवा असे काही इमिटेशन ज्वेलरी करणारी लोक आहेत आपल्या आजूबाजूला. मग आपण लोकांना असं काही वेगळं देतो, त्यामुळे आपले रिपीट कस्टमर्स आहेत. मी आज तुमचं सोशल मीडिया चेक करते, बरेचसे कस्टमर्स दे आर व्हेरी हॅपी, खूप छान त्यांचे रिस्पॉन्स आहेत. ज्या बायका एका ठिकाणी गेल्या दागिना घ्यायला तर पुन्हा रिपीट त्यांच्याकडे जातात, ही सुद्धा खूप चांगली कौतुकास्पद बाब आहे. ती कशी काय आपण कंटिन्यू केली? पुन्हा मी तुम्हाला पेठेकडेच घेऊन जाईन. 2013मध्ये महाराष्ट्र व्यापारी पेठेचं 25वा वर्धापन वर्ष होतं. पूर्ण ग्राउंड घेतलेला होता मंडळाने. 102 स्टॉल्स होते, ज्वेलरीचे 14 स्टॉल्स होते आणि भरपूर कॉम्पिटिशन होतं. जसं तुम्ही मागाशी म्हणालात की कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कसं इथे तग धरून राहता वगैरे. तर एक तर क्वालिटी आम्ही देत होतो, सर्व्हिस आमची चांगली होती, त्यामुळे गुडविल तयार झालेलं होतं. आणि जे स्वप्न होतं की व्यापारी पेठेतून टॉपर होऊन बाहेर पडायचं, सोपं नव्हतं. कारण साडीवाल्यांचं वर्चस्व होतं. 17 ते 18 लाखाचं टर्नओव्हर त्या लोकांचं व्हायचं आणि त्यांच्या पुढे जाणं तितकंसं एवढं म्हणजे आपण सोपं म्हणू शकत नाही त्याला. तर त्या वर्षी आम्ही 28 लाखचा टर्नओव्हर जो आहे तो 2 महिन्यामध्ये पूर्ण केला आणि धनश्री आर्ट ज्वेल्सच्या नावाने तो रेकॉर्ड आहे जो आजही कोणी ब्रेक करू शकलेला नाहीये. नाही, किती अभिमानाची गोष्ट आहे ही खरंच की ज्वेलरी सारखा, खरंच जसं आपण म्हटलं की कॉमन बिझनेस बरीच लोक आहेत. जसं तुम्हीच आता मेन्शन केलं 14 स्टॉल्स होते तिथे. 14 स्टॉल्समध्ये तुम्ही असं काही वेगळं ग्राहकांना दिलं की ग्राहक तुमच्याकडे खेचले गेले आणि सगळ्यात जास्त बिझनेस तुम्ही करू शकला? येस, हे खूप महत्त्वाचं तुम्ही विचारलं. कारण व्यवसाय करणं सोपं आहे, प्रोडक्ट विकणं सोपं आहे, परंतु प्रोडक्ट विकल्यानंतर तुम्ही सर्व्हिस काय देता नंतर हे अतिशय महत्त्वाचं आहे. आमची क्वालिटी आम्ही मेंटेन ठेवली आणि जरी एक्झिबिशन्समध्ये होतो, वर्षभरानंतर जरी ग्राहक भेटत होते, वर्षभरानंतरही कोणाचं असं प्रॉब्लेम आहे, तसं प्रॉब्लेम आहे, स्टोन पडलेलं आहे, पॉलिशचा काही इश्यू आहे किंवा एक्सचेंज करायचं आहे, तेही आम्ही करून दिलेलं आहे.
सर्व्हिस खूप महत्वाची आहे खरंच. म्हणजे एक दागिना घेऊन गेला आणि त्याचं तुटलं तर परत ते लोक म्हणतात की नाही एकदा गेलंय पुन्हा नाही, पण पुन्हा एकदा त्या ग्राहकाला स्वतःकडे आणण्यासाठी तुम्ही जी सर्व्हिस दिली त्यामुळे तुम्ही लक्षात राहिला. म्हणजे वर्षभरानंतर कोणी सर्व्हिस देत नाही. म्हणजे एक असंही झालेलं होतं की क्लायंटने पोवळ्याची माळ दिलेली, पॉलिश करून आम्ही रेडी ठेवली, त्यांना कोऑर्डिनेट करत होतो, त्यांचा फोनचा इश्यू होता, कॉन्टॅक्ट झालाच नाही, आम्ही सांभाळून ठेवली आणि वर्षभरानंतर त्यांना मी ओळखलं, मॅडम तुमची माळ आहे आमच्याकडे. अरे म्हणे मी तर विसरूनच गेले होते. म्हटलं आमच्या लक्षात होतं. आणि मग त्यांना ती दिली आणि शी वॉज सो हॅपी, लाईक मी एवढ्या ठिकाणी म्हणे खरेदी करते, पण अशा प्रकारे वर्षभरानंतर आठवणीत ठेवून तुम्ही देत नाहीत लोक एवढं, तुम्ही ती दिलीत असं नाही. पण धनश्रीताई मी इथे खरंच मेन्शन करते की मी स्वतः तुम्हाला शोधत शोधत बोरिवलीहून आले होते की काही पर्टिक्युलर जे दागिने जे फक्त तुमच्याकडेच मिळत होते, ते इतर कुठल्या स्टॉलवर मिळत नव्हते. तर ती स्पेशालिटी किंवा धनश्री आर्ट ज्वेल्सची जी आज आपण म्हणतो पारंपरिक ज्वेलरी, त्याबद्दल तुम्ही मला सांगाल का की काय वेगळी ज्वेलरी आपण बनवतो किंवा डिझाईन करतो? पारंपरिक दागिन्यांमध्ये चिंचपेटी आहे, तणमणी आहे, गळसरी मंगळसूत्र आहे ज्यातलं मी आज हे घातलेलं आहे, बुगड्या आहेत, ही आपली खासियत आहे. आणि आपण शिवकालीन पारंपरिक दागिनी ची खासियत जी आपली आहे ती आम्ही कुठेतरी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते बनवताना क्वालिटीवरती आपण फोकस केलेला आहे. वज्रटीक आहे आणि ऑफकोर्स रजवाडी दागिने देखील आहेत. म्हणजे प्रत्येकाची टेस्ट सेम नसते, कुठे रिक्वायरमेंट कुंदनची असते, डायमंडची असते किंवा पारंपरिक दागिन्यांची असते. ऑक्सफर्डाईजमध्ये देखील व्हरायटीज कलेक्शन आहे. त्यामुळे धनश्री आर्टमध्ये आलं की सर्वच प्रकारचे दागिने एकत्र मिळून जातात आणि तेच आमच्या यशाचं गमक होतं. ताई, एवढी मोठी अचीवमेंट आणि ती केल्यानंतर मला वाटतं जबाबदारी ही वाढलीच असेल, कारण खरंच एक टॉपर म्हणून बाहेर पडणं आणि तो सस्टेन करणं हे कठीणच असतं नाही का? तर मग इथून पुढे जाताना आपण काय केलं पाहिजे आणि जी एवढी सगळी ग्राहक आणि त्यांची पसंती आपण मिळवली ती टिकवण्यासाठी तुम्ही काय केलं? प्रदर्शनांमध्ये भरभरून यश आलेलं होतं, त्यामुळे धनश्री आर्ट ज्वेल्स ब्रँड हा पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेला होता. आणि त्यामुळे काय व्हायला लागलं की पेठा संपल्यानंतर लोक घरापर्यंत यायला लागले. ग्राहक वर्ग जो होता तो माझ्या घरापर्यंत येत होता. छोटंसं शोरूम मी घरातूनच सुरू केलं होतं, जे पुन्हा हँडल करणं कठीण जात होतं. व्याप वाढत होता. मग मुंबईमध्ये बोरिवली येथे बाभई नाक्याजवळ 2015मध्ये आपण पहिली शाखा जी आहे ती सुरू केली 150 स्क्वेअर फीटमध्ये. आणि अशा प्रकारे शोरूमचा प्रवास सुरू झाला, जी मोठी रिस्क होती खरं तर, कारण प्रदर्शनांमधून व्यवसाय तुम्हाला रेडी असतो, ग्राहक येतात, डिरेक्टली व्यवसाय होऊन जातो. आपण वेगवेगळ्या एरियांमध्ये प्रदर्शनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतो. परंतु इथे असं होतं की आता मला लोकांना बोलवायचं होतं एका जागेवर आणि ते खरं चॅलेंज होतं. बरं, त्यासोबत आपली फिक्स कॉस्ट आलेली टीम होती, त्याच्यामुळे ती मोठी रिस्क होती. परंतु त्यातूनही आपण मार्ग काढत गेलो. मग वेगवेगळ्या ऑफर्स आपण देत गेलो किंवा पॅम्पलेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे जाहिरात केली आणि माझा जुना ग्राहक वर्ग होताच, त्यांच्या रेफरन्सने लोक येत गेले. आणि महत्त्वाचं म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिसवरती आम्ही खूप काम केलं. म्हणजे असंही व्हायचं की माझ्या पणजीचा तणबणी आहे किंवा बांगडी आहे आणि माझा जीव गुंतलाय त्यात, तर आम्ही कुठे देत नाही, तुम्ही देणार का करून, एवढा विश्वास देऊ. ज्यावेळी 8 दिवसानंतर ती प्रोडक्ट त्यांच्या हातामध्ये पडायचं, अक्षरशः रडलेले क्लायंट्स आम्ही पाहिलेले आहेत की किती छान, म्हणजे अगदी नव्यासारखं तुम्ही करून दिलात. तर ही आमची जमापुंजी होती, कळलं की नाही. आपले प्रोडक्ट छान होते, पण ग्राहकाचं देखील जरी काही तक्रार असेल ती आम्ही हसत मुखाने सोडवत होतो. त्यामुळे गुडविल वाढत गेलं, लोक जोडत गेली आणि व्यवसाय हळूहळू बहरत गेला. म्हणजे मगासपासून आपण आता एवढं बोलतोय तेव्हा मला खरंच जाणवते की तुमचा फोकस आणि खरंच आपण ग्राहकांना दिलेली योग्य प्रकारची काय म्हणू सर्व्हिस हे आपण खूप छान दिलीत. पण आता हे शॉप ओपन झाली, एक नाही तर 2 शॉप आहेत तुमची बोरिवलीमध्ये, बरोबर? पण ही पण जबाबदारी, एवढा स्टाफ आला आणि हे आलं पुन्हा एकदा, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये आपण 2 शॉप ओपन करतोय तेव्हा आपल्याला काहीतरी अडथळे आले असतील, काहीतरी चॅलेंजेस आले असतील, तर ती काय होती? सगळ्यात मोठं चॅलेंज तर 2020मध्ये कोरोना आला, महामारी आली. त्यावेळी मोठं चॅलेंज होतं. अगदी घरातून असंही झालं की बस झालं बाबा, बंद कर आता, कारण हे काय खरं दिसत नाही, लवकर काय झालं. म्हटलं बंद नाही करायचं, जे होईल ते होईल, आपण ह्याच्यामध्ये तग धरून राहायचं आहे. मग त्यावेळी शटर डाऊन होतं, कसं करायचं.
क्लायंटल डाटा आम्ही गोळा केला, प्रत्येकाशी बोललो वैयक्तिक, आणि धनश्रीची भिशी योजना आम्ही सुरू केली. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट होत गेलं, त्यातून आम्ही सर्व्हाइव्ह झालो. आणि तेच ग्राहक ज्यावेळी ओपन झालं मार्केट, त्यानंतर भरभरून रिस्पॉन्स आम्हाला आला. म्हणजे अगदीच मंगळागौर वगैरे सगळंच बंद होतं, मग ऑनलाईन मंगळागौर आम्ही हा कार्यक्रम केला. बरं, त्याच्यामधून एवढ्या महिलांचा रिस्पॉन्स आला, व्हिडिओ बनवा, टाका, आम्ही आमच्या पेजवरती टाकू. अगदी 70 वर्षाची एक महिला होती, इतकं सुंदर त्यांनी मंगळागौरीचं केलं आणि एवढा तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता, आणि त्यांनाच अर्थात पहिलं बक्षीस देखील केलं. म्हणजे एक वेगळा आम्ही बॉन्ड त्यावेळी ग्राहकांशी आम्ही तयार केलेला होता. आणि खऱ्या अर्थाने ग्रोथ जी आहे ती आमची कोरोना नंतरच झाली. धनश्रीताई, खरंच खूप इन्स्पायरिंग आहे तुमचा प्रवास खरंच. आणि एखाद्या मुलीने सातारहून येऊन स्वतःची जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कितीही काही झालं तरी मला हे करायचंच आहे, हे जे तुम्ही ठरवलं आणि त्यामुळे तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलात. पण तरीही मला असं वाटतंय की हे सगळं करताना किंवा हे सगळं अचीव करेपर्यंत तुम्ही स्वतःसाठी काही वेगळी अशी मेहनत घेतलीत, काही शिक्षण घेतलं, किंवा आपण म्हणू व्यवसायात वेगवेगळे व्यवसाय केले गेले, बरं, पण व्यवसायाबद्दल वेगळं काही तुम्ही शिकलात का? येस, ऑफकोर्स. ॲक्च्युली 2017पर्यंत ह्याविषयी मी अगदी अनभिज्ञ होते. आणि 2017मध्ये लक्षवेधचे अतुल राजोळी जे माझे मेंटर आहेत त्यांचं एक सेशन मी ऐकलं आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड. शिकण्याची तयारी होती, श्रीमंत व्हायचं होतं, आणि माझ्या वेळेने मी पडत झडत इथपर्यंत आले होते. आणि माझं मला जाणवत होतं की कमी आहे, आपल्याला अजून स्वतःवरही काम करायला हवं, व्यवसायावरही काम करायला हवं, परंतु कसं हे समजत नव्हतं. तर लक्षवेधमुळे व्यवसायाचं एक व्यावसायिकेचं रूपांतर जे आहे ते उद्योजकीमध्ये झालं. किती छान. त्यासाठी मला स्वतःवरती काम करावं लागलं. त्यांचे काही कोर्सेस मी केले, ज्याच्यामध्ये पहिल्या कोर्समध्ये माझ्यावरती काम झालं. नंतर मग उद्योजकीय मानसिकता असते हे समजलं. आपल्याला पेशन्स लेवल अजून आपल्यामध्ये किती वाढले पाहिजेत, किंवा व्यवसाय ग्रो करण्यासाठी आपले विचार कसे वेगळे असावे. म्हणजे पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही करताय तर तुम्ही त्या चुका करणार, परंतु आत्ता तर तुम्हाला टिकून राहायचंय, वर जायचंय म्हटल्यानंतर यू हॅव टू लर्न. आणि इथेच आपण चुकतो थोडंसं. खरं आहे, नाही चुकतोपेक्षा मला असं वाटतं की एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती करण्यासाठी किंवा ती अचीव करेपर्यंतची जी मेहनत आहे, ती चिकाटी आहे, किंवा ते योग्य शिक्षण आहे ते घेणंही तितकंच गरजेचं आहे. आणि जे तुम्ही घेतलं आणि म्हणूनच कदाचित तुम्ही आतापर्यंत इथे पोहोचलात. खरंच खूप अभिमान वाटतो आम्हाला की एक मराठी मुलगी आज स्वतःचा ब्रँड खरंच एस्टॅब्लिश करते. धनश्रीताई, आत्ताच्या मुलींना इमिटेशन ज्वेलरीमध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर तुमच्याकडून त्यांना असा काय सल्ला असेल ह्या व्यवसायात उतरण्यासाठी? व्यवसायासाठी ॲक्च्युली आता बघायला गेलं ना तर रिसेलर्स खूप जास्त प्रमाणात आहेत. आणि असं होतं की कोणीही उठतो आणि फोटो टाका, स्टेटस ठेवा आणि मग त्याच्यावरती ऑर्डर घ्या, आणि अशा प्रकारे होतं आहे. हरकत नाही, चांगलं आहे ॲक्च्युली ते. सोशल मीडियाचा प्रॉपर वापर देखील होतो. परंतु मग 4 फोटो ज्वेलरीचे, 4 फोटो कुर्तीजचे, 4 फोटो साडीचे, अजून 4 फोटो कटले तरी वेगळे पर्सचे, अशा प्रकारे सुरू असतं. आणि ते मला वाटतं तशा प्रकारे तुम्ही ग्रो नाही होऊ शकत. एक तर तुम्हाला ते क्लिअर असणं गरजेचं आहे की तुम्हाला नक्की व्यवसाय कुठला करायचा आहे. आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर थोडंफार तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची तयारी देखील करायला हवी. फक्त रिसेलिंग करून व्यवसाय होत नसतो. आणि जर व्यवसाय तुम्ही सुरू करतायच, एक तर क्वालिटी हवीच, आणि दुसरं म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस ती तुम्ही कशा प्रकारे देताय कोणत्याही व्यवसायात, तर तुम्ही नक्कीच वरती जाऊ शकता. तिथे तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. फक्त पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करू नका. सर्व्हिस ओरिएंटेड माइंडसेट असणं हे महत्त्वाचं. म्हणूनच तुम्ही टिकून राहता किंवा तुम्ही सस्टेन करू शकता स्वतःचा बिझनेस. नाहीतर असे बरेच बिझनेस आपण सुरू करतो आणि तसेच ते बंदही होतात बिकॉज त्यांचे कस्टमर कंटिन्यू नाहीत वगैरे वगैरे. तर ताई, MLM मार्केटिंग किंवा MLM आणि आत्ताची जी सोशल मीडिया मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग आपण म्हणू, त्याचा ट्रेंड आहे सध्या, बरोबर, तर यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? कारण तुम्ही दोन्ही केलेले आहेत तर नक्कीच त्याचे अनुभव पण वेगळे असतील, नाही का? MLM हे प्रोडक्ट विक्री करणाऱ्या मार्केटिंग एजन्सीज असायच्या, त्याला MLM म्हणायचं आहे. आणि आता जे आपण सोशल मीडिया मार्केटिंग म्हणतो ते वेगळं, जाहिरातीची पद्धत ती झाली. त्यावेळी असं होतं की फक्त प्रिंट मीडिया होता लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, किंवा टी व्हीद्वारे तुम्ही जाहिरात देऊ शकत होता. टी व्हीचं कॉस्टिंग हे खूपच हाय बजेट जात होतं. त्यामुळे जे वर्ड ऑफ माउथने जी पब्लिसिटी होत होती
त्याने व्यवसाय मिळत होता. आणि आता ॲक्च्युली इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे किंवा यूट्यूब आहेत, आपल्याला खूप छान प्लॅटफॉर्म्स मिळालेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही पोहोचू शकता. आणि त्याचा वापर मात्र पुरेपूर तुम्हाला करता आला पाहिजे. त्याचा खूप छान बेनिफिट आम्हाला मिळालेला आहे. तुम्ही जर सोशल मीडिया पेज आमचा चेक कराल, स्पेशली मी तर म्हणेल की गुगल रिव्ह्यू आमचे प्रेक्षकांनी चेक करावेत. त्यामध्ये काय आम्ही देतो, सर्व्हिस कशा प्रकारे देतो आणि ग्राहकांचे काय रिव्ह्यूज आहेत आफ्टर सेल सर्व्हिसविषयी, त्याविषयी तुम्हाला जाणून घेता येईल. आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचलोय. इव्हन गुगल रिव्ह्यू पाहून, गुगलचं पेज पाहून देखील ग्राहक आमच्यापर्यंत येतात. मग आम्हाला आता कळलं की तुम्ही सिरियलसाठी सुद्धा दागिने प्रोव्हाइड करता. तो सिरियल, मूव्ही हा प्रवास तुमचा कसा काय चालू झाला? प्रदर्शनांमधूनच हर्षदाताई माझ्याशी जोडल्या गेल्या होत्या. किशोरीताई आहे. पुढचं पाऊलमध्ये बरेच दागिने धनश्री आर्ट ज्वेल्सचे होते. किशोरीताईला बुगड्या खूप आवडायच्या आमच्याकडच्या. चापाच्या बुगड्याची खासियत होती आमची. तर त्या घ्यायला त्या यायच्याच प्रदर्शनांमधून. आणि बरेचसे कॉस्ट्युम डिझायनर्स आहेत, ते आपल्याकडे खरेदी करून घेऊन ते सिरियलमध्ये वापरायचे. आणि नंतर मला समजायचं की ताई, तुझ्याकडचा हा दागिना होता जो आम्ही वापरलेला होता, तुला माहिती आहे का? मला माहीतही नसायचं की अशा प्रकारे वापरलं गेलंय वगैरे याच्यामध्ये. आणि खऱ्या अर्थाने आम्ही पदार्पण केलं लागीरच झालं जी या मालिकेमधून, झी मराठीवरच्या. येस, श्वेता शिंदेनी अतिशय छान सहकार्य आपल्याला केलं. अजय आणि शीतलीचं लग्न होतं. लग्नातले पूर्ण दागिने, सातार भागचीच सिरियल ती होती. त्यामुळे तिकडची काय खासियत आहे ती स्टडी आपल्याला होतीच ऑलरेडी. आणि मग ते त्या प्रकारचे दागिने शालूवरती जे लागतात त्या हिशोबाने रिक्वायरमेंट त्यांची फुलफिल झाली. आणि सर्वच मामीचे कान, जे मामीने कान घातलेले होते ते तो खूप फेमस झाले. आणि त्यानंतर आमची एक रिक्वायरमेंट होते की मॅडम आम्हाला नऊवारीचा एक लुक हवा आहे, आपण काय करू शकतो? आणि श्वेता मॅडमने स्पेशल एक सीन त्यावरती केला. नऊवारीमध्ये छानपैकी हिरोईन जी आहे ती नऊवारीमध्ये येते आणि मोत्याचे दागिने, ते अतिशय फेमस झाले. त्यामुळे आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकलो. तर अशा प्रकारे सुरुवात तिथून झाली. मग झी मराठीचंच मन झालं बाजिंद, कारभारी लयबारी, अगदी आत्ताचं माझी तुझी रेशीमगाठ, शिवा आहे, त्यानंतर लाखात एक आमचा दादा, अशा बऱ्याच मालिकांमध्ये आम्ही आमचे दागिने तुमच्यापर्यंत पोहोचले, प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते, सहकुटुंब सहपरिवार, कॉमेडी बिमेडी आणि सुखी माणसाचा सदरा, बरेच मालिका आहेत. त्यानंतर कलर्स मराठीवरती जय जय स्वामी समर्थमुळे आम्ही अगदी लोकांच्या घराघरात पोहोचलो. त्या मालिकेमध्ये पौराणिक दागिने जे गरजेचे होते, ऐतिहासिक, ते दागिने आपण रिक्वायरमेंटप्रमाणे बनवले, जे लोकांना खूप आवडले. आणि अगदी म्हणजे स्वामी भक्त आमच्याशी त्यावेळी जोडले गेले. आणि खूप लांबून लांबून आम्हाला त्यासाठी विचारणा देखील आली आणि लोकांनी खरेदी देखील केली येऊन. माझी तुझी रेशीमगाठमध्ये असं होतं की प्रार्थना बेहरेंचे वेगवेगळे लुक्स होते. म्हणजे फक्त मराठमोळे दागिनेच नव्हे तर कुंदनची दागिने, ज्वेलरी, ऑक्सिडाइज ज्वेलरी, डायमंड कलेक्शन, असं सर्वच प्रकारचे जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे एका मालिकेमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स, वेगवेगळे इव्हेंट, त्यांना जसं हवं आहे तसं आपण देत गेलो. आणि त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये धनश्री आर्ट ज्वेल्स हा ब्रँड उभा राहिला. आम्ही बघतो ना क्रेडिट्समध्ये आम्ही दागिने, म्हणजे खरंच ही पण एक अभिमानाची बाब आहे. पण हे सगळं करताना जसं तुम्ही आता मला सांगताय, सिरियल टू सिरियल किंवा प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट सुद्धा मीडियासाठी पण तुम्हाला जर दागिने द्यायचे असेल तर तो एक वेगळा अभ्यास तुम्हाला करावा लागला, बरोबर? कारण असं तर होत नाही ना की एखादी सिरियल एखादा विषय असेल, एखादी सिरियल वेगळा विषय असेल. जसं आता तुम्ही म्हणालात की पौराणिक सिरियलसाठी तुम्ही आत्ताचे ट्रेंडी आणि मॉडर्न दागिने नक्कीच देऊ शकत नाही. तर तो अभ्यास करणं किंवा त्या सगळ्यामध्ये तुमची आणि तुमच्या सहकार्यांची कशी तुम्हाला साथ मिळाली होती? एखादा प्रोजेक्ट ज्यावेळी आपल्यापर्यंत येतो ना त्यावेळी त्यांच्या स्क्रिप्टपासून सगळ्या गोष्टींमध्ये मी असते, इन्व्हॉल्व असते. कॅरेक्टर आपण स्टडी करतो, कुठलं कॅरेक्टर आहे, ह्याला काय छान दिसेल किंवा ह्या कॅरेक्टरवरती आपण काय वेगळं करू शकतो ह्याचा आम्ही अभ्यास करतो. केदार शिंदेंचं महाराष्ट्र शाहीर आपण पाहिलंच असेल. तर त्यावेळी निर्मिती मॅडमच्या नाकामध्ये जी नथ होती किंवा त्यांच्यासाठी पायल आणि कडे आपण स्पेशली तयार केलेले होते चांदीचे. नथ तर एवढी त्यांना आवडलेली आणि ऑफकोर्स खूप सुंदर लुक त्यांचा आलेला होता. त्यानंतर अंकुश चौधरींसाठी 5 पैशाचं कॉईन, त्याचं त्यांना ते एक सीन आहे की ते गातात
शाहीर आहेत ते बालवयामध्ये गातात आणि त्यांना ते सिक्का मिळतो, मग ते गळ्यामध्ये घालतात, मग ते गळ्यातलं आपण करून दिलं, त्यानंतर ते मोठे होतात, मग ते चांदीमध्ये ते कॉईन, चांदीच्या अंगठीमध्ये ते कॉईन आपण जडवून दिलं, मग ती अंगठी जी होती नंतर ती सोन्यामध्ये करतात वगैरे. असं अतिशय सुंदर कॉन्सेप्ट होता. आणि युगेशा कॉस्ट्युम डिझायनर आहे, तिचं हे होतं आणि जशी रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे आम्ही देत गेलो आणि त्याच्यामुळे तो लुक जो आहे, तो हे प्रोजेक्ट जे आहे किंवा ते कॅरेक्टर्स जे आहेत ते पूर्णत्वाला जातात. म्हणजे एक काही टक्क्यांश जो आहे तो नाही, बट खरंच पण हे सगळं अभ्यास करणं आणि या सगळ्या रिक्वायरमेंटला फुलफिल करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणूनच कदाचित आपण आज एवढ्या सगळ्या सिरियल्स, मूवीज करू शकलो. आणि ऑफकोर्स याच्या पुढेही मला असं वाटतं की प्रेक्षक आणखीन सेलिब्रिटीजकडे धनश्री आर्ट ज्वेल्सचे दागिने बघतील. येस, मला सांगायला इथे आवडेल, अभिमान वाटेल की 35 ते 40 मराठी सिरियल्स आपण केलेल्या आहेत सर्वच चॅनल्सच्या मिळून. त्यानंतर मराठी 2 फिल्म्स आपल्या आलेल्या आहेत, महाराष्ट्र शाहीर आणि बाई ग, आणि अजून 2 आहेत ज्या रिलीज व्हायच्या आहेत. आणि नवीन अपकमिंग बरेच प्रोजेक्ट्स आहेत आणि लवकरच आम्ही हिंदीमध्ये देखील दिसू. क्या बात आहे ताई. हा सिरियलचा अभ्यास जो तुम्ही आता सांगितला तो खूप इंटरेस्टिंग वाटतोय, अजून सांगाल का त्याबद्दल? येस, ॲक्च्युली आता प्रत्येक शोची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. जसं तुम्ही लग्नाची बेडी बघाल, त्याच्यामधील सिंधूचं कॅरेक्टर वेगळं आहे, मधुराणीचं कॅरेक्टर वेगळं आहे. मग मधूला काय दिसेल तर तिच्या कॅरेक्टरच्या हिशोबाने तुला ऑक्सफोर्डाईजचा लुक चांगला वाटेल, सिंधूचं कॅरेक्टर ट्रेडिशनल लुकच छान दिसेल. तसंच आता आपण लग्न ठरलं तर मग मध्ये जुई गडकरीचं लुक तुम्ही पहा, तिला डेलिकेटच छान दिसणार. हे आम्ही प्रॉपर कॅरेक्टर बघून तसं ठरवतो, कॉस्ट्युम डिझायनर आणि मी बसून. आणि त्यानंतर असं असतं की बाबा आता असं आहे की लग्न जे आहेत सिरियल्समधली ती भरपूर गाजतात, म्हणजे प्रत्येक इव्हेंट त्याच्यामध्ये सेलिब्रेट करताना दाखवलं जातं. त्यामुळे प्रत्येक इव्हेंटला म्हणजे संगीतला वेगळी ज्वेलरी, मग तिकडे कुंदन ज्वेलरी असते, डायमंड ज्वेलरी असते, हळदीला वेगळी असते ज्याच्यामध्ये फुलांची ज्वेलरी असते किंवा मोत्याचे दागिने असतात. आणि मेन इव्हेंट लग्नाचा तर त्याच्यामध्ये जशी रिक्वायरमेंट असेल तसं. मग कुठेतरी साऊथ इंडियन ज्वेलरी देखील लोकांना हवी असते म्हणण्यापेक्षा आम्ही सजेस्ट करतो की ह्याच्यावरती हे वेगळं छान दिसेल. तर त्यामुळे सर्व प्रकारचे दागिने आपल्याकडे असतातच आणि कॅरेक्टरप्रमाणे, इव्हेंटप्रमाणे त्याप्रमाणे आपण ते देतो. म्हणजे मुंडवळ्यांचं कलेक्शन तुम्ही जर पाहाल तर माझी तुझी रेशीम गाठमध्ये प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांनी घातलेली मुंडवळी अतिशय गाजली होती. त्यानंतर प्रथमेश परबने स्वतःच्या लग्नाची खरेदी आपल्याकडे केली होती, त्याच्यासाठी स्पेशली आपण मुंडवळी डिझाईन केली होती, ती देखील प्रचंड गाजली, त्याची मागणी देखील आपल्याला आली. आणि लेडीजचे दागिने महिलांचे आहेतच, परंतु जेंट्स ज्वेलरी देखील भरपूर आहे. तुम्ही श्रेयस तळपदेंचं जे फेट्यावर लावलेलं ब्रॉच होतं ते पहा. महाराष्ट्र शाहीरच्या गाण्यासाठी एक स्पेशली त्या लोकांनी फोटोशूट करून घेतलेलं होतं, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीतले सर्व तगडे आपले मोठे कलाकार, ज्यामध्ये इंडस्ट्रीतले सर्व मोठे कलाकार, डिरेक्टर असे सर्वांना कॉस्ट्युम जे होतं त्याच्यावरती फेट्यावरती ब्रॉच जो होता तो धनश्री आर्ट ज्वेल्सचा होता. महाराजा हार आहेत, त्याच्यानंतर कोटला लावण्याचे ब्रोच असतात, कडं असतं, अंगठी असते. तर जेंट्सचे दागिने देखील आम्ही सिरियलमध्ये देखील त्यांना स्पेसिफिक एखादं निगेटिव्ह कॅरेक्टर त्यांना दाखवायचं आहे, मग त्याला अगदी ते वाघाचं पेंडंट, वाघनख म्हणा किंवा काहीतरी मारुतीचं पेंडंट, हनुमानाचं पेंडंट, असं स्पेसिफिक त्यांची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे देखील आपण तयार करून देतो. प्रेक्षकांनी हे नक्कीच नमूद करून घ्यावं की धनश्री आर्ट ज्वेल्सकडे फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी देखील दागिने मिळतात, तर नक्की त्यांना संपर्क साधा. अच्छा ताई, मला हे सगळं ऐकताना खरंच खूप छान वाटतंय आणि पुन्हा एकदा विचारावंसं वाटतंय की एखादी बाई जेव्हा एवढा सगळा प्रवास करते किंवा ऑफकोर्स पुन्हा एकदा सातारकडून मुंबईपर्यंत येते, स्वतःला उभं करते, पण हे सगळं करताना तुम्हाला एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम नेहमी लागतो आणि त्या सपोर्ट सिस्टमशिवाय मला नाही वाटत आपण खरंच हे सगळं अचीव्ह करू शकतो. तर मग त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? येस, सपोर्टशिवाय तर आपण पुढे जाऊ शकत नाही. कुटुंबाचा सहभाग आणि सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो ज्यावेळी आपण ग्रो करत असतो. तर सपोर्ट मला तसा माझ्या आईवडिलांचा होता. मुळात त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची मेहनत बघूनच मी मोठी झाली आणि तेच माझ्यामध्ये कुठेतरी आलं. ज्या माझ्या व्हॅल्यूज आम्ही धनश्री आर्ट ज्वेल्ससाठी तयार केल्यात त्याचं पाळंमुळं कुठेतरी माझ्या आईवडिलांच्या संस्कारात आहेत. त्यांच्यामुळे मी शिक्षण घेऊ शकले आणि इथपर्यंत पोहोचू शकले. आणि अर्थात लग्नानंतर माझ्या सासूबाई ज्या माझ्या दुसऱ्या आई आहेत, माझ्या पार्थचा माझा 21 वर्षाचा मुलगा आहे,
त्याचं अगदी बालपण म्हणजे मला जास्त सहवास त्याचा लाभलाच नाही, कारण हे सर्व पुढे यायचं होतं, करायचं होतं आणि त्यावेळी नाईलाज होता की मला त्याला घरी ठेवून यावं लागत होतं. परंतु बाहेर पडल्यानंतर मला घरचं कसल्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं, कारण जगामध्ये ना सासू सुनेचं नातं कसंही असो, नातू म्हणजे दुधावरची चाय असते आणि ती आजीसाठी अतिशय प्रिय असते. टचवूड खूप छान प्रेम आणि जिव्हाळा लाड माझ्या पार्सचे झाले आणि आईने ती जबाबदारी सांभाळल्यामुळे मला खूप छान पुढे जाता आलं. आणि कुठलंही माझं प्रोजेक्ट असो, कुठलंही ओपनिंग असो, त्या म्हणजे असं असतं की त्यांना खूप प्राऊड असतो. म्हणजे आईवडिलांनंतर त्या खंबीरपणे माझ्या मागे उभ्या राहिल्या आणि खरं तर त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत आज पोहोचू शकले. आणि त्यानंतर अर्थात धीरज माझे मिस्टर जे पत्रकार आहेत लोकमतमध्ये आणि पर्यावरणासाठी त्यांचं खूप मोठं काम आहे, त्यांचा व्याप सांभाळत त्यांची साथ लाभली. आणि आता माझा मुलगा पार्थ त्याचा BA झालेला आणि तो जॉईन झालेला आहे धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये. हे सगळं कुटुंब झालं माझं, घोरपडे आणि परब कुटुंब. परंतु धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये माझ्या टीम आहे, 15 मुली आहेत आणि आम्ही प्रामुख्याने आमचे प्रयत्न असतो की मुलींनाच आपण हायर करतो. मग त्यातली माझी यास्मिन म्हणून जी आहे ती 10 वर्षापूर्वी आपल्याबरोबर जोडली गेली. अगदी 7वी ते 8वी शिक्षण असावं, जास्त शिक्षण नाही आहे आणि काहीही माहिती नाही आहे. आणि त्यानंतर ती ज्या प्रकारे म्हणजे तयार झाली, आपण ज्या प्रकारे शिकवलं तिला तयार केलं त्या प्रकारे ती घडत गेली आणि आज ते मॅनेजरच्या पोस्टवरती आहे. म्हणजे ही एक तिच्यासाठी देखील अचिव्हमेंट आहे आणि खूप सुंदर मराठी ती बोलते आणि सर्व दागिने वगैरे म्हणजे माझ्यापेक्षा उत्तम. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की आमचा ओपनिंगचा व्हिडिओ तुम्ही पहा, हर्षदाताईने स्पेशली म्हणालेलं आहे की अभी धनश्री की यास्मिन आहे ना, धनश्री की जरूरत नाही आहे, उसको पता है मुझे क्या चाहिए. तर अशा प्रकारची टीम आहे आमची आणि छान सर्वजण झपाटलेपणाने काम करतात. आणि मुळात सुरुवातीपासूनच असं नाही की धनश्री आर्ट ज्वेल्सच ग्रो झालं पाहिजे, धनश्री आर्ट ज्वेल्स कंपनी ग्रो होते तर त्याच्याबरोबर ती आपली टीम ग्रो होणं गरजेचं आहे आणि ते आम्ही पाळलं. खरंच ताई, हा खूप मस्त वाटलं. म्हणजे सासूचा एवढा मोठा सपोर्ट आणि त्यामुळे तुम्ही एवढे पुढे जाऊ शकलात. सगळ्या मुली, सगळ्या स्टाफ यांना एकत्र घेऊन आपण एक प्रकारचं सोशल वर्कच करतोय. पण धनश्री आर्ट ज्वेल्स यांचे नक्कीच काहीतरी फ्युचरचे गोल्स पण असतीलच, तुमचे प्लॅनिंग असतीलच, तर त्याबद्दलही आम्हाला सांगा प्लीज. धनश्री आर्ट ज्वेल्सचे 2 आउटलेट्स आहेत बोरिवलीमध्ये, ईस्ट आणि वेस्ट. आमचं फ्रँचायझी मॉडेलवर देखील काम सुरू आहे आणि ग्रोथ होत राहील, ब्रांचेस होत राहतील. आता छान सेट झालो आणि आता स्पीड असणारच आहे. परंतु हे सर्व करत असताना ना आपण समाजाचं देखील काही देणं लागतो. ही भावना मला असं वाटतं प्रत्येकाने जपणं गरजेचं आहे. आणि गेल्याच महिन्यामध्ये सासवड येथील सिंधुताईंच्या आश्रमाला आम्ही भेट दिली आणि 3 अनाथ मुलींना आम्ही दत्तक घेतलेला आहे. त्यांचा शिक्षणाचा आणि राहण्याचा, पूर्ण खाण्यापिण्याचा सर्व खर्च जो आहे तो आम्ही करणार आहोत. 3 मुलींपासून प्रवास आमचा सुरू झालेला आहे आणि तो असंख्य मुलींपर्यंत घेऊन जायचा आहे, शिकवायचं आहे, मुलींना सक्षम करायचं आहे शिक्षणाच्या माध्यमातून आणि धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये रोजगाराच्या माध्यमातून देखील ते देखील ध्येय आहे आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. बघू हे युनिवर्स. खूप छान ताई, म्हणजे ही खूप इन्स्पायरिंग आहे गोष्ट की आपणच फक्त मोठं होत नाहीये तर आपल्याबरोबर आपण अनेक महिलांना, मुलींना घेऊन त्यांना शिकवूनही मोठं होतोय. आज सिंधुताईच्या आश्रमात तुम्ही गेलात, तिथे मुलींना घेतलं, ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी बघते आजची पिढी जी काम करते किंवा जी शिकते त्यांना फक्त त्यांची लाईफ, त्यांची मजा यात रमायला जास्त आवडतं. पण तुमच्याकडे बघितल्यावर किंवा तुमच्या पूर्ण जर्नी ऐकल्यावर आम्हाला कळते की सोशल नेटवर्किंग किंवा सोशल वर्क हे किती महत्त्वाचं आहे आणि ही समाजसेवा ही आपण खरं देणं लागतो याचं. थँक्यू व्हेरी मच. खूप मजा आली आज तुमच्याबरोबर गप्पा मारून आम्हाला आणि खूप खूप किस्से ऐकायला मिळाले. आणि एखाद्या स्त्रीने एखादी गोष्ट ठरवली तर ती कशी अचीव करू शकते हे नक्कीच आम्हाला कळलं. तर याच्यानंतर आपण वळतोय आमच्या शेवटच्या सेगमेंटकडे. खूप इंटरेस्टिंग सेगमेंट आहे, रॅपिड फायर. आम्ही काही प्रश्न तुम्हाला करू आणि त्याची पटकन उत्तरं तुमच्या मनात जे येईल ते तुम्ही आम्हाला सांगा. ठीक आहे, सुरू करूया आपण. धनश्रीताई, तुमचा आवडता दागिना कोणता? मोत्याची चिंचपेटी, गादीवर बांधलेली. जर तुम्ही ज्वेलरी व्यवसायात नसतात तर तुम्ही काय केलं असतं? अभिनय केला असता. तुमची आवडती अभिनेत्री जिने तुमचे दागिने घालावे असं वाटतं तुम्हाला? माधुरी दीक्षित.
हिंदीतला एखादा प्रोजेक्ट ज्याला आपण दागिने द्यावे असं तुम्हाला वाटतं किंवा दिले असते असं वाटतं? हिंदीमध्ये बाजीराव मस्तानी, त्या फिल्मसाठी नक्कीच मला काम करायला आवडलं असतं. आणि जिथपर्यंत पोचायची इच्छा आहे ते म्हणजे आता सिरीज येऊन गेली हिरा मंडी, त्या लेवलपर्यंत पोचायला आवडेल. ताई, आत्ता आपण गप्पा मारता मारता एक तुम्ही छोटासा उल्लेख केलात ॲक्टिंगबद्दलचा. या धनश्रीताई काहीतरी वेगळ्या आहेत आणि आम्हाला पटकन आता दिसले आहेत, तर त्याबद्दल कसं, ॲक्टिंगबद्दल कशी काय तुम्हाला आवड निर्माण झाली आणि त्यासाठी तुम्ही काही करताय का स्पेशल? ॲक्च्युली कॉलेजमध्ये असतानाच इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये वगैरे सहभाग होता आणि त्यानंतर ती ॲक्टिंग सुटली, बरेच वर्ष झाली. आता दागिन्यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा सेट्सवरती वगैरे जात होते, त्यावेळी थोडीशी आतून थोडंसं अरे आपल्याला करायचं होतं, ॲक्टिंग तर करायची आणि प्रोडक्शन देखील करायचं होतं. म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पण लहान असताना मैत्रिणींना गोळा करायचं, मी पिक्चर काढणार एक, हा एक, आणि हसायचे लोक, हा पिक्चर काढणार सोपं आहे, मी एक पिक्चर तरी मरेपर्यंत मी काढणार, असं तेही एक स्वप्न होतं. हा, आणि ती बीजं कुठेतरी रोवलेली होती आणि आता ह्या पसारामध्ये ते बाजूला पडलेलं होतं. आणि आता असं झालं की आता बस, आता कुठेतरी आपण सुरू करणं गरजेचं आहे. अभिनय तर आपण नक्कीच करू, परंतु प्रोडक्शन हाऊस सुरू करायचं ठरवलं. ओम इंद्राणी प्रोडक्शन्स या नावाने प्रोडक्शन हाऊस आपलं सुरू झालं. त्या अंतर्गत राजू सावंत सरांना घेऊन, रात्रीचं खेळ चालायचे डिरेक्टर राजू सावंत सर, त्यांच्यासोबत आपण काम केलं. संजय खापरे, सिद्धेश्वर झाडभोकळे, संदेश जाधव ही स्टारकास्ट आहे आणि काही मुलं आहेत. वैजनाथ चौगुले यांनी कथा लिहिलेली आहे. अशी अघटित एक प्रवास ही वेबसिरीज आपण प्रोड्यूस केलेली आहे 5 एपिसोडची. आणि त्यानंतर एक शॉर्ट फिल्म देखील केलेली आहे पैज या नावाने. वा, तुमच्या या पुढच्या जर्नीला सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा. तर ॲक्च्युली आपण आता गप्पा मारता मारता आपल्याला कळलंच नाही वेळ कसा गेलाय, पण हा प्रवास आपण पुन्हा कंटिन्यू ठेवणार आहोत आणि पुढच्या एपिसोडमध्ये अजून गप्पा मारणार आहोत. आपण आलोय आपल्या जाता जाता या सेगमेंटमध्ये, जिथे आम्ही आमच्या बॉस लेडीला कधीच निरोप देत नाही, तर आम्ही त्यांना पुन्हा नेक्स्ट एपिसोडला येण्याचं आमंत्रण देतो. तर तुम्ही नक्की पुन्हा येणारच आहात आम्हाला भेटायला. नशिताई, खूप मजा आली, तुम्ही इथे आलात, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि तुमच्या या प्रवासाबद्दल आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. मला देखील तुमचे आभार मानायचे. खूप मज्जा आली मला तुम्हा दोघींशी बोलून. जाऊबाईमध्ये तुम्हाला पाहिलेलं होतं दोघींना आणि त्यानंतर तुम्ही साक्षात मुलाखत वगैरे घेणार आणि खूप मजा आली, छान वाटलं. तर जाता जाता या सेगमेंटमध्ये तुम्हाला थेट आमच्या प्रेक्षकांशी संपर्क साधता येणार आहे. तुम्हाला प्रेक्षकांसाठी काही निरोप द्यायचा आहे किंवा त्यांना काही सल्ला द्यायचा आहे तर तुम्ही नक्की बोलू शकता. सध्या लग्नसराई सुरू आहे आणि लग्नसराई म्हटल्यानंतर साजशृंगार हा हवाच आणि तो दागिन्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे तुमच्याकडच्या नववधूसाठी, नवरीसाठी, मग ती कोणतीही असो, मराठी असो, गुजराती असो, मारवाडी असो, ख्रिश्चन असो, प्रत्येक नवरीसाठी साजशृंगार आमच्याकडे उपलब्ध आहे. प्रत्येक प्रकारचे दागिने आमच्याकडे आहेत. तुम्हाला येणं शक्य नसेल तर आमची वेबसाईट आहे, इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे, तिकडे तुम्ही व्हिजिट करू शकता. प्रोडक्ट कलेक्शन व्हरायटीज पाहू शकता आणि एखादा दागिना तुम्हाला आवडलाच तर ऑनलाईन देखील मागवू शकता. शक्य असल्यास बोरिवलीमध्ये बोरिवली वेस्ट बाबाई नाका आणि बोरिवली ईस्ट शांतीवन अशा 2 शाखा आहेत. तिकडे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि लाईव्ह शॉपिंग जी आहे ती एन्जॉय करा. धन्यवाद. ताई, तुम्ही इथे आलात आणि तुमचा एवढा अमूल्य वेळ आम्हाला दिलात. एक छोटीशी भेटवस्तू आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. आमचा एक मित्र आहे मयूर, शेतकरी येतो आणि त्याचा स्वतःचा ब्रँड आहे उगम नावाचा. तो आणि त्याचे शेतकरी मित्र मिळून कुकीज बनवतात. मिलेटचे कुकीज असतात, शुगर नसते त्यामध्ये आणि ग्लुटेन फ्री आहेत ते, आणि शेतकऱ्यांनीच बनवलेला गुळही वापरतात. तर हे कुकीज तुम्ही नक्की खाऊन बघा आणि जर तुम्हाला आवडले तर नक्की आम्हाला. अरे वा, ग्रेट. म्हणजे अगदी हेल्दी आहे, म्हणजे गुळ आहे त्याच्यामुळे छानच, आणि मेन मैदा नाहीये, ही मोठी गोष्ट. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. मलाही ते खूप छान वाटलं तुम्हा दोघींना भेटून आणि मजा आली गप्पा मारायला. आणि स्पेशली ह्या गिफ्टसाठी मयूरजी तुमचे खास धन्यवाद. जिद्द आणि चिकाटी असेल तर बघितलेली स्वप्न ही पूर्ण होतातच.
धनश्री ताईबरोबर गप्पा मारून आपल्याला कळलं की त्यांचा एवढा मोठा प्रवास किती रोमांचकारी होता आणि खरंच खूप खूप शिकण्यासारखं होतं. पण हा प्रवास इथेच नाही थांबणार आहे, तर आपल्या पुन्हा भेटीला त्या नक्कीच येणार आहेत द बॉस लेडी पॉवरकास्टच्या पुढच्या एपिसोड्समध्ये. तर आपण नक्की पुन्हा भेटूया द बॉस लेडी पॉवरकास्टमध्ये एका नवीन बॉस लेडीबद्दल. धन्यवाद.